लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत आज आपण बघणार आहोत. अद्वैत सुकन्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेला असतो. अद्वैत हात जोडून देवी आईला म्हणत असतो, देवी आई प्लीज सुकन्याला काही होऊ देऊ नको. अद्वैत हॉस्पिटलमध्ये बसलेला असतो तेव्हा त्याला एक नर्स येऊन सुकन्याची बॅग देऊन जाते. त्या बॅगमध्ये सुकन्याची फाईल असते. अद्वैत सुकन्याची फाईल वाचत असतो. तो म्हणतो, 12 जून ही तर 30 तारीख आहे, ज्या दिवशी कलाचा ॲक्सिडेंट झाला होता आणि ती सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली होती. अद्वैत पुढे म्हणतो, सुकन्या हार्ट पेशंट आहे. ती फाईल वाचून अद्वैतला समजलेलं असतं सुकन्याचं हार्ट ट्रान्सप्लांट झालेलं आहे. अद्वैत गोंधळून जातो. तो रडतच सिटी हॉस्पिटलमध्ये फोन करतो आणि विचारतो की 12 जूनला कला खरे म्हणजे माझ्या बायकोचं निधन झालं होतं. तिचं हार्ट डोनेट करण्यात आलं होतं. ते कुणाला केलं होतं ते प्लीज मला सांगाल का? अद्वैत रडत असतो. इकडे सरोजनं रोहिणीला फोन केलेला असतो. सरोज रोहिणीला सांगते, रॉकेट एका कामासाठी बाहेर गेलाय. सुकन्याही नाही आहे तिथे. त्यामुळे तू जरा आबांवर लक्ष ठेवशील का? रोहिणी म्हणते, हो हो, आरामात ये तू. पापी रोहिणी म्हणते, हीच तर संधी हवी होती मला आणि संधी चालून आली. घरात कुणीच नाही, म्हातारा एकटाच आहे. आता त्या म्हाताऱ्याला संपवायचं. राहुल रोहिणीला म्हणतो, त्या म्हाताऱ्याला वर घेऊन जाऊया आणि जिन्यावरून ढकलून देऊया. रोहिणी म्हणते, त्याने काय होणार आहे? त्याची फक्त हाडं मोडतील. म्हातारा दणकट आहे. आता अद्वैत सुकन्याजवळ आलेला असतो. तो सुकन्याला म्हणतो, कसं वाटतंय आता? काही त्रास होत नाही आहे ना? तेवढ्यात सुकन्या अद्वैतचा हात धरते आणि म्हणते, सर मी ठीक आहे. आता मला खरंच बरं वाटतंय. आपण घरी जाऊया. अद्वैत सुकन्याला दबक्या आवाजातच म्हणतो, तू सांगितलं नाही मला तुझं हार्ट ट्रान्सप्लांट झालं आहे ते? सुकन्या म्हणते, सर तशी वेळच आली नाही, पण ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. पुनर्जन्म झाला आहे माझा. ज्या व्यक्तीने तिचं सुंदर हृदय माझ्यासाठी दान केलं, ती व्यक्ती माझ्यासाठी देवासमान आहे सर. त्या व्यक्तीसाठी थोडं जरी काही करायची संधी मिळाली तरी हे आयुष्य सार्थक होईल माझं. अद्वैत आता सुकन्याला रडतच म्हणतो, ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही, ती माझी बायकोच, कला. सुकन्याच्या लगेच डोळ्यात पाणी येतं. ती म्हणते, कला? कला चांदेकर? त्यांनी हृदय दिलं मला? असं कसं असू शकतं सर? माझ्यासाठी त्यांनी एवढी मोठी गोष्ट केली. अद्वैत सर, कोण करतं असं? स्वतःचा जीव जातोय हे माहीत असतानाही तिने माझा जीव वाचवला. अद्वैत रडतच असतो. सुकन्या अद्वैतला म्हणते, मला नको होतं हे हृदय. मला जगवण्यापेक्षा तिने जगायला हवं होतं. आज हवी होती कला. का गेली ती? ती जाताना काही काळ मला तिचा सहवास मिळाला तर तिने माझ्या आयुष्याचं सोनं केलं. ती अद्वैतला पुढे म्हणते, तुमचं आयुष्य किती सुंदर केलं असेल तिने. अद्वैतला कलासोबतचा एक एक क्षण आठवत असतो. तो कलाच्या आठवणीत खूपच भावूक झालेला असतो. सुकन्या अद्वैतला म्हणते, सर एक सांगू का? कला फक्त नावाने कला नव्हती. म्हणजे तिच्या हातात फक्त कला नव्हती तर आयुष्यात कसे रंग भरायचे, आयुष्य कसं जगायचं हे तिला चांगलंच माहीत होतं. मी तिचं हृदय खूप जपेन सर. अद्वैत म्हणतो, सुकन्या, हे तिचं हृदय खूप अनमोल आहे. तिचं हृदय तुझ्यामध्ये आहे म्हणजे माझी कला माझ्या आजूबाजूलाच आहे. सुकन्या म्हणते, म्हणूनच कलाविषयी काहीही असलं की माझं हृदय धडधडून मला समजावतं. आता अद्वैत सुकन्या एकमेकांना वचन देतात की कलाला न्याय मिळवून द्यायचाच. इकडे राहुल आणि रोहिणी घरातील लाईट्स बंद करून आबांना मारायला येतात. आबा रॉकेटला जोरात हाक मारत असतात. आबा सगळ्यांना हाका मारत असतात. त्यांना मोबाईलही सापडत नसतो. आबा जोरात सुकन्याला हाक मारतात. आता राहुल येतो आणि आबांचा गळा दाबतो. आबा जीवाच्या आकांताने अद्वैतला हाक मारतात, अद्वैत म्हणून. इकडे हॉस्पिटलमध्ये सुकन्या अचानक दचकते आणि म्हणते, सर मला आजोबाने हाक मारली असा भास झाला आत्ता. सुकन्या अद्वैतला म्हणते, सर आपल्याला लगेच घरी जायला हवं. मला सतत आबांचा चेहरा डोळ्यासमोर येतोय. असं वाटतंय काहीतरी चुकीचं घडणार आहे. सर प्लीज लवकर घरी चला. अद्वैत थोडा विचार करतो. तो म्हणतो, हे शब्द सुकन्याचे नाहीत, कलाचे वाटतात. ते दोघे लगेच घरी यायला निघतात.
राहुलने आबांचा गळा दाबलेला असतो. मात्र अद्वैतच्या गाडीचा आवाज ऐकल्यावर राहुल आणि रोहिणी तिथून निघून जातात. अद्वैत सुकन्या घरी येतात. अद्वैत म्हणतो, लाईट्स का गेल्यात? ते दोघे लगेच आबांकडे येतात. आबा खूप घाबरलेले असतात. आबा अद्वैतला सांगतात, माझ्यावर जीव घेणा हल्ला झाला अद्वैत. कुणीतरी मला मारायचा प्रयत्न केला. उद्याच्या भागात आपण बघणार आहोत. अद्वैत सुकन्याला म्हणत असतो, कलाच्या हाती काही ना काही पुरावा लागला असेल. ती मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. कलाच्या मोबाईलमध्ये काहीतरी पुरावा असेल, पण ॲक्सिडेंट झाल्यापासून तिचा फोन सापडतच नाही आहे मला. कलाचा फोन सुकन्याकडे असतो. ती लगेच अद्वैतला तो फोन देते.